नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रियल नंबर व्हॉट इज द सम ऑफ द ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 100 आणि फ्रिक्वेन्सी याच्याबद्दल त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता आणि तो टाकलेला आहे. तर आज आपण त्याचे जे फॉर्म्युला आहे तो त्या बुकमध्ये व्यवस्थित दिसत नाही. जो हा कोर्स आपण केलेला आहे ती जी नोटबुक आहे तीच आज आपण यूज करू की जेणेकरून वैदिक मॅथमध्ये त्याचा फॉर्म्युला म्हणजे जे सूत्र आहे ते एकदम व्यवस्थित दिलेलं आहे आणि जेणेकरून आपण सहज त्याचे ॲडिशन करू शकतो. तर 1 ते म्हणजे 100पर्यंत 1 ते 100पर्यंत आपण अंक घेतलेत आणि याच्यामध्ये आपण कशाही अंकांची बेरीज केली, 1 ते 10 म्हणा किंवा 11 ते 20 म्हणा किंवा 15 ते 20 म्हणा, अशी ऑड नंबरची सुद्धा आपण बेरीज करू शकतो. तो नेक्स्ट पार्ट आहे रियल नंबरमध्ये. 21 ते 30 सर्वसाधारण अंकामध्ये 10 अंक असतात, त्याच्यामध्ये 5 अंकाचीही बेरीज आपल्याला करता येते आणि 5 अंकाचीही बेरीज करता येते. तर या ठिकाणी त्यासाठी सूत्र दिलेलं आहे पहा, युनिट फर्स्ट प्लस लास्ट युनिट, त्याला मल्टिपल करायचं नंबर्स म्हणजे टोटल नंबर्स आणि डिवायडेड बाय 2. आता समजा 21 ते 30पर्यंत जर आपण बेरीज केली तर पहिला युनिट काय आहे 21 है ना, 21, आणि प्लस लास्ट युनिट म्हणजे शेवटची संख्या किती आहे 30. आता या ठिकाणी 30 आणि 20 किती होतात 51. त्याला मल्टिपल किती केले 5, लक्षात, म्हणजे 255. आता हे मल्टिपल कसे झाले, सरळ सरळ 10 तुमचे रियल नंबर आहेत, म्हणजे टोटली इथं 10 आपण नंबर घेऊ आणि त्याला डिवायडेड बाय कितने करायचं आपल्याला 2 ने, म्हणजे 2×5 = 10, म्हणून या ठिकाणी 5 आलेले आहेत. म्हणजे 51 गुणिले 5 255, म्हणजे आपण 255 ही किती 21 ते 30, म्हणजे 21 ते 30 याची किती बेरीज होते 255. अशा आपण बेरीज काढू शकतो. 1 ते 10ची बेरीज एक पद्धतीने सांगितलेली आहे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे 10 अंक आहेत. जर पहिला अंक घेतला आणि शेवटचा अंक घेतला म्हणजे 10 आणि 1 किती झाले 11, आलं लक्षात. त्यानंतर 2 आणि 9, 9 2 किती होतात 11. त्यानंतर 3 आणि 8, 8 आणि 3 11. त्यानंतर 4 आणि 7 याची पण बेरीज किती होते 11च होते, आणि 6 आणि 5 11, अशी याची पण 11च बेरीज येते, म्हणजे 11th बेरीज येते. तर 1 ते 10 जे अंक आहेत यांची बेरीज किती येते मग सर्वसाधारण आपण जर काढली तर ती किती येते पहा 11. म्हणजे प्रत्येक ह्या संख्येची जर बेरीज काढली आपण तर किती येते 11, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हाऊ टू सम 1 to 20. आता 1 to 20 म्हणजे 1 ते 20 पर्यंत तुम्हाला बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक किती झाले 20, मल्टिपल किती संख्या आहेत त्या टोटली ह्या 10 आणि ह्या 10, हे लक्षात ठेवा. हे किती झाल्या 20, त्या पण किती आता 20, 1 ते 20 पर्यंत त्याला 20 ने डिवाइड जर केलं तर सर्वसाधारण किती येतं 2 × 2 2 × 4 म्हणजे 40, आलं लक्षात. 2 × 2 म्हणजे 1 अधिक 20 किती झाले 21, आणि हे 10 गुणिले
10 शून्य 10 एक 10 आणि 10 दुने 20 म्हणजे किती झाले 210. अलग लक्षात. अशी बेरीज येते 201 किती 1 ते 20 पर्यंत. हाऊ टू सम 1 to 100. तर सोपं आहे ते. 1 to 100 म्हणजे काय 1 ते 100 पर्यंत संख्या सुद्धा किती असणार आता 100च असणार आहेत. दोन्ही जर गुणलं तर 2 पंचे 10 आणि वर 0 आला. त्यानंतर 100 आणि अधिक 1 म्हणजे 101 101 आणि मल्टिपल किती केलं याला 5 आहेत. 2 पंचे 10 0 जसं तसं म्हणजे 15. अलग लक्षात. म्हणजे 101 गुणिले 50 तर त्याची जे मल्टिपल आहे तो किती येतो 5050. अलग लक्षात. हे पण आपण सहज मल्टिपल करू शकतो. याच्यानंतर निखिलम पद्धत आहे वैदिक मॅथमध्ये ती सगळ्यात सोपी आहे की जेणेकरून आपण सहज असे गुणाकार सुद्धा 2 मिनिटात करू शकतो. अशा पद्धतीनं हे फ्रॅक्शन नंबर रियल नंबर हेही महत्त्वाचे आहेत. पहा फ्रॅक्शन नंबर अपूर्णांक जो आहे अलग लक्षात. त्यानंतर याला रॅशनल नंबर म्हणतात. त्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये क्यूब रूटमध्ये जे नंबर आहेत त्याचे क्यूब रूट कसे काढायचे. त्यानंतर मल्टिपल आहे, ॲडिशन आहे, मायनस सिस्टम आहे आणि कोणताही मोठा गुणाकार असो बेसिक गुणाकार असो हे आपण या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे जसजसे व्हिडिओ आहेत ते जवळजवळ 30 ते 40 व्हिडिओ आहेत की जेणेकरून वैदिक मॅथमध्ये याला महत्त्वाचं असं आहे की टोटली तुम्ही सर्वसाधारण काय केलं पाहिजे कमीत कमी 1 पॉईंट शिकवला आहे. एक आज फॉर्म्युला शिकवलेला आहे फर्स्ट युनिट टू लास्ट युनिट है ना. मल्टिपल नंबर बाय 2. आता कोणत्याही संख्येचा जर तुम्हाला ॲडिशन करायची असेल तर पहिली संख्या दुसरी संख्या गुणिले टोटल संख्या भागिले 2. अलग लक्षात. डिवायडेशन बाय 2. दॅट मीन्स युअर ॲन्सर. बट यासाठी तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 उदाहरणं सोडायची कधी पण. किती 25 to 30. जर एवढे उदाहरणं तुम्ही सोडले तर तुम्हाला हा भविष्यामध्ये म्हणजे पूर्णपणे तुमच्या माइंडमध्ये तो सेट होऊन जातो आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला येतो. कारण आपल्याला या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी PS आपण त्या दिवशी काढली की एक हाची जोडी किती वेळा आहे तो किती वेळा येतो 21 वेळा. अलग लक्षात. त्यानंतर 2 किती वेळा येतो 20 वेळा. 3 हा 20 वेळा. 4 हा 20 वेळा. 5 हा 20 वेळा. 6 हा 20 वेळा येतो. आणि यांच्या PS ज्या आहेत जोड्या त्या सुद्धा 1 ते 20. 1 ही 20 वेळा. 2 ही 19 वेळा. बाकीचे सगळ्या 19 वेळा येतात. आपण जोड्या नेमक्या कशाच्या पाहतोय कारण आपल्याकडे पहिलंच काय असतं की 1 to 10 हेच 1 to 9 हे समजा अंक आपल्याकडे फिरून फिरून येतात. प्रत्येक रियल नंबरमध्ये त्याचं काय आहे स्थान आहे आणि त्यानुसार त्याची प्लेस या ठिकाणी केली जाते. फक्त आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन असे विचारले जातात ॲडिशनबद्दल आणि त्याची जोडीबद्दल. तर हे आपण पाहिलेलं आहे पहिल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा याची मी माहिती दिलेली आहे. अलग लक्षात. 9 हा 20 वेळा येतो. 0 हा सुद्धा 11 वेळा येतो. लक्षात ठेवा नियम. आणि याचे तुम्ही काय 81 ते 90 मग 91 ते 100 71 ते 100 असे तुम्ही प्रश्न तयार करू शकता. अलग लक्षात. आणि जे प्रश्न तयार केले की त्याला फक्त काय करायचं आहे पहिली संख्या घ्यायची शेवटची संख्या घ्यायची त्याला मल्टिपल करायचं टोटल नंबर जे आहेत ते आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. जेणेकरून तुम्हाला ते सहज गणित सोडवता येतं आणि सहज कोणाचीही ॲडिशन तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्ही कमीत कमी 25 ते 30 उदाहरणं तयार करायची आणि त्या पद्धतीने सोडवायचे. जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हे जे असे ॲडिशन आहेत अलग लक्षात कितीपासून समजा रियल नंबरमध्ये आपण जर पाहिलं समजा 61 ते 70
किंवा 61 ते 90 असे उलटे पालटे कसेही करू शकता तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होऊ शकतो आणि 25-30 उदाहरणं तुम्ही सोडायचे. सोडले याला सराव महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस जेवढी तुम्ही कराल तेवढा तुम्ही सहजासहजी ते तुम्हाला ते आत्मसात होतं. मॅथ ही प्रक्रिया अशी आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की जेणेकरून वैदिक मॅथ हे सगळ्यात सोपं आहे आणि तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ॲक्युरेसी जर आणायची असेल तर ही काळाची गरज आहे. धन्यवाद.